सो गाईज आता आमचा नाश्ता झालेला आहे. गाईज फाइनली वी रीच इन पहाड़ी. ये बघा पहाड़ी पोहोच चुके हम लोग. रोहतांग पहाड़. काही ग्लव्स घातले सपोर्टसाठी. आम्ही दोघांनी एक एक घेतलेला आहे कारण आम्ही दोघांनी विसरलेलो ग्लव्स. तर एक देवानी घातला आणि एक मी घातला. तर चलो गाईज लेट चलो गाईज. पडलंच होतं खतरनाक आहे. सर्वांचे ब्लेसेस आमच्या बरोबर असून द्या हीच तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा. थँक्यू सो मच गाईज एव्हरीवन. बाय बाय टेक केअर. बंगाली भाषा है ना एकदम करेक्ट बोलते सी ये जो तुम्हें आम्ही शिकायचे बंगाली भाषा हमारे पास आसबो आम्ही शिकायबो सिहायबो. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मॉर्निंग गाईज तुमचं पुन्हा स्वागत आहे पार्ट 3 मध्ये. आम्ही आता मनालीमध्ये आहेत. तर काल तुम्ही बघितलं असेल काय काय केलं. आम्ही मार्केट फिरलो, परत जे जे इथले स्पॉट होते लोकल स्पॉट ते फिरलो. आणि आता आमच्या रोहतांगला गाईज जे काल आमचे ड्रायव्हर होते ना ते नाही आहेत, म्हणजे त्यांचे ब्रदर मोठे ब्रदर आहेत. आता मामा पण रेडी होऊन बसले पुढे. रेडी आहे. गुड मॉर्निंग गाईड्स. आता आम्ही चालू रोहतांग. आता मस्त बर्फाच्या ठिकाणी आणि मस्त बर्फात आम्ही आता मजा करणार आहोत. फुल एन्जॉय. डबल टिबल कोटिंग आहे आतमध्ये वयाच्या आतमध्ये कपडे आल्या. आम्ही दोन जॅकेट घातलेले आहेत. एक टी शर्ट आतमध्ये, त्याच्यानंतर हा वरती एक, नंतर हा वरती एक जॅकेट, हा वरती स्वेटर, त्याच्यानंतर परत हा जॅकेट जर्किंग, अजून त्याच्यानंतर आमचे हँडग्लोव्स. हे बघाल तुम्ही, हे बघा हे हँडग्लोव्स आमचे. त्यानंतर ही एक टोपी कॉम्बो हे सगळं आम्ही घेऊन चालू बरोबर कॉम्बो. तर चलो गाईज गाडी पण स्टार्ट झालेली आहे. आता रस्त्यात जसं सिनेरी येत जाणार. कमल आज आमच्या बरोबर आहेत कमल भाई. आज कमलजी आपले सर. आजचा पुढचा प्रवास आम्ही सर्व कमलजीं बरोबर करणार आहोत. आणि जे कालचे प्रेमजी होते हे पण भेटतील आपल्यासोबत. भीम भीमजी उद्या भेटतीलच. तर चलो गाईज जसं तुम्हाला सिनेरी येईल तसं मी दाखवेल. तर गाईज आता मी हा सूट घेतलाय. हा कंपल्सरी सूट घ्यायच लागतं बर्फात जायचं असेल तर. हे बघा ते खूप प्रकारचे सूट आहे इथे. आणि हे शूज असतात. आपले मामा पण पुढं जंगलीसारखे झालेले आहेत. ग्रीन रेडी एकदम टकाटक. थंडी पण आहे वाजून काही त्याच्यामध्ये. इकडनं आता आम्ही सगळं पेमेंट झालेलं आहे डन. बघा सिनेरी पाहिला तुम्ही मनालीची. चालला तसं बोलत होतो आतमध्ये. A few hours later. सो गाइज इधर हमारा परमिट चेक होगा, फिर उसके बाद हम आगे बढ़ेंगे. गाइज इथे परमिट चेक होते. रोहतांगचा चेक पॉइंट आहे हा. आणि हा चेक पॉइंट सुद्धा आहे. पॉइंटला इथे आता परमिट आपण जेव्हा तिथे चेक होणार त्याच्यानंतरच पुढे जायला परमिशन आहे. इथं ऑल ओव्हर गाड्या ज्या कोणते व्हाईट प्लेट येलो प्लेट कोणत्याही गाड्या असतील त्यांची इथे परमिट चेक केला जातो. आणि आता आपण प्रॉपर आता आपण रोहतांगच्या एंट्री मारलेली आहे. सो आता इथून बर्फ चालू होईल. ऑक्सिजन लेवल हे सगळं आता कमी होत जाईल आता आपल्या सर्वांची. तर गाइज आता इकडनं आता तुम्ही लक्ष देऊन आता इथे थांबा. हां बर्फ असतं जाईल, ऑक्सिजन असं कमी होईल. तर चलो गाइज लेट्स गो लेट्स सी. आम्ही बापाच्या किती जवळ आलो ते तुम्ही बघतच असाल. आता आम्ही हे बघा डोंगर. तर गाईज आता थोडा वेळ थांबलोय आम्ही. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं 4-5 दिवस झाले रोहतांगचा रोड होता ना तो बंद होता. का कारण कन्स्ट्रक्शन चालू होतं म्हणून. पण ते आज आमचं नशीब एवढं चांगलं आहे गाईज. फक्त आज आणि उद्यासाठी हा रोड परत चालू केलेला आहे. थांबून दाखवतो. हे बघा गाईज हाच तो रोड आहे. बंद ठेवला होता, कन्स्ट्रक्शन चालू होतं. बघा हे बघा कन्स्ट्रक्शन सामान इथंच आहे. आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना गाईज. आत्ता उद्या पण हे चालू राहणार रोहतांगचा रोड. आणि मग त्यानंतर बंद होणार. तर डायरेक्ट किती काय सांगते त्यांनी 4-5 महिन्यात ओपन होणार. आता एकदम बंद. कारण की आता त्यांच्या हैदराबादला सांगितले की 30 तारखेनंतर काही होऊ शकतं. इथं बर्फ पण पडू शकतं, किती काही होऊ शकतं, बर्फ मेल्ट पण होऊ शकतो. म्हणून यो रोड बंदच होणार काय आमचा. फक्त जिथं तो चेक पॉईंट होता ना तिथपर्यंत चालू आहे, त्यावरती सगळं बंद होईल.
तर गाईज चला तर थोड्या वेळात आम्ही परत असंच चालायला निघालो होतो बाहेर, थोड्या वेळ परत निघू आम्ही. तर गाईज परत आम्ही थांबलेलो आहे कारण इथे जाम लागलेले आहे, बघू शकता तुम्ही. जास्त जाम गाईज, रोड सिपरी आहे ना इथे म्हणून. हे बघा जाम पूर्ण पाठपर्यंत आहे. गाईज हा व्ह्यू बघा, एक नंबर. आता काय माहिती गाईज, हा डोंगर आणि इकडे एक डोंगर आहे, त्या डोंगरच्या मधोमध जायचं आपल्याला, तिथे बर्फ असतो. थंडी थंडी थंडी. A few inches later. सो गाइस नाश्ता आ गया, आलू का पराठा. डेंजर थंडी हवा आहे ना बाहेर, खतरनाक हालत डेंजर झालेली आहे. काय चालू? ठंडी है ठंडी भाई, देखो कैसे गरम गरम आ रहा है पराठा. अंडा भुर्जी बनालेली आहे आणि रोटी, बॉडी को गरम रखने के लिए. सो गाईज आता आमचा नाश्ता झालेला आहे, पण नाश्ता पण खावलं नाही त्या थंडीच्यामुळे. इथे ऊन येते पण तेवढं डबलची हवा पण येते. एकदम ठंडी ठंडी हवा आहे बाबा. एकदम थंडी हवा आहे, बघू शकता. चलो गाइस आता इकडनं और कितना है किलोमीटर अंकल जी? 6 किलोमीटर बाकी है रोहतांग पास. ठीक आहे, आता 6 किलोमीटर आहे फक्त गाईस. चलो गाईस तिकडे जाऊन भेटतो. गाईस बर्फ का, हा बर्फ धरणं आहे तो थांबलेला आहे इथे. आपण थोडं एवढं गाईस, सगळे इथं बर्फ जमलेलं आहे. बघा मी जस्ट तोडलं आहे बर्फाचं. गाईज असं बोलतं पाणी स्वच्छ असतं या बर्फाचं, पण इथं पाण्याचा फ्लोच नाही आहे. फाइनली वी रीच इन पहाड़ी. ये बघा पहाड़ी पहुंच चुके हम लोग, रोहतांग पहाड़ी. ते मामा जरा मागे राहिले म्हणून आम्ही थांबलोय. आता इकडनं खालती जाऊ आम्ही. हे बघा खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. आता आम्ही मस्त स्लायडिंग बिडिंग करू आणि आम्हाला नरम भेटलाच ना तर स्नो फाईट पण करू आम्ही. नजारा बघा गाईस एकदम परफेक्ट. मग मामा कसं वाटतं तुम्हाला नजारा पहाड बघा? आता इथे ऑक्सिजन लेवल फार कमी लेवल झालेली आहे. हा बर्फ आहे, या बर्फामध्ये आता आम्ही आहोत. विचार करा आम्ही काय थंडीत असणार आता तुम्ही, पण आम्हाला ही गुलाबी थंडीचा खूप आनंद भेटतो. हा ना, एकदम भारी थंडी वाजते पण थंडीची मजा येते इथे. आम्ही दोघंही आता खूप याच्यात एन्जॉय करणार आहोत. एकदम मजा. त्यासाठी आता तुम्ही इथे पूर्णपणे बघत राहा की आम्ही दोघं तर काय काय एन्जॉय करतोय. लेट्स सी गाईज, आता तुम्हाला दाखवते किती ॲक्टिव्हिटी आम्ही काय करणार आमची ॲक्टिव्हिटी. तर गाईज आता आम्ही चाल वरपर्यंत आलो आहे. गाईज पहिल्यांदा असं आले इथे मला गरम झालं, काही आम्ही वॉक करतो असं स्लोपवरती. वेगळं वर आलो आहे, पूर्ण बर्फ. आता सध्या मामाचं फोटोशूट चालू आहे, तर थोड्या वेळेत मी पण करेल. एकदम मस्त थंडी बर्फ. हा आता थंड वाटला, नाही तर गरम होतं का ते काय. हे बघा इथं कपल शूट पण चालू आहे, नाही तर आमचं शूट ये नीचे रखो क्या, कुछ होगा नहीं इसको. ओला ओला गाईज. आता आम्ही वरती आलो आहे बघा, बघू शकता मामा ते खालती आहेत. आम्ही वर आलो आहे ते स्लायडिंगसाठी. आता आम्हाला हा स्लोप भेटला आहे, बघू आता स्लायडिंग आली तर ठीक, नाही तर मग बघूया आपण जाऊया आता. एक थांबा पहिले ग्लव्स घालतो. काही ग्लव्स घातले सपोर्टसाठी. आम्ही दोघांनी एक घेतलेला आहे कारण आम्ही दोघांनी विसरलेलो ग्लव्स. तर एक देवानी घातला आणि एक मी घातला. तर चलो गाईज लेट्स गो. नाही होत माझं नाही होत.
हा झाला झाला. रोड वाकडे इकडे असल्यामुळे काहीच स्लायडिंग नाही होते मध्ये हा गाईस स्लायडिंग इतकी मजा नाही रे यार. प्लेन जागा नाही ते म्हणून गायचं. बस झाला. तिकडे बघा मामाचं शूट चालू आहे. तर चला काय आता माझी बारी आहे. हां बर्फ सोय है. चलो गाइस स्लीप तो नहीं हुआ ठीक से. तर गाईज ऑल डन. मस्तपैकी फोटोशूटसुद्धा झालेलं आहे आणि बर्फाचं मजासुद्धा घेतलेली आहे. पण गाईज काय नाही ते सगळे लोक बोलले खूप थंडी आहे खूप थंडी आहे. काय बघा छमसूट आम्ही काढून ठेवलं आहे. असंच फिरतो काहीच थंडी वाजत नाही आम्हाला. आता आम्हाला आदतच झाली थंडीची. पण एवढा रस्ता कसा आहे उबड खाबड. आम्ही सर्वांनीच चाललेले आहे. आता गाईज बंद होईल आहे सर्व इथं यायचं 6 महिन्यासाठी. मग डायरेक्ट मेमध्ये ओपन होणार. चलो गाईज आता आम्ही इकडनं खालती उतरतो. मग खालती उतरून मला भेटतो. हां गाईज अजून एक आत्ता हे ब्लॉग कधी टाकेल त्याच्या आधी राजश्रामाची रील येईल. आणि तुम्हाला राजश्रामाची आय डी माहिती आहे. तुम्हाला मी मागे मेन्शन केली होती व्हिडिओमध्ये. त्या आय डीवर जाऊन नक्कीच चेक करा ती रील. ठीक आहे चलो ना क्रॉस करून तुम्हाला भेटतो. आम्हाला आता आमचे फोटो पण चेक करायचे आहेत. फोटो ते लवकर यूट्यूबवर सुद्धा अपलोड होतील आणि इंस्टावरती पण अपलोड होतील. चलो गाईस पडलं होतं खतरनाक आहे. तर गाईज इकडचं ॲटमॉस्फिअर इकडचं निसर्ग एक नंबर आहे. आणि त्याच्याहून डबलून चांगलं काय माहिती आहे का इकडचे जे लोक आहेत ना त्यांचं राहणीमान आणि त्यांचं आमच्याशी बोलणं आम्हाला ट्रीट करणं ते एक नंबर होतं गाईज. कुणीच काय उलटून बोलला नाही. कुणी असं कंटाळून पण बोलला नाही आमच्याशी. उलटं आम्ही जे बोलतात ते पण ऐकतात ते आणि आम्ही त्यांचासुद्धा ऐकतो. एक नंबर माणसात गाईज कोऑपरेट करतात आम्हाला. हे इम्पॉर्टंट आहे हे मेन आहे. म्हणून जाम एकदम एक नंबर ट्रिप झालेली आहे आमची. हां मग येस परफेक्ट एक नंबर ट्रिप आहे ही. ट्रिप आमची खूप यादगार अशी ट्रिप आहे. हे बघा आता आम्ही पूर्णपणे गाडीमध्ये रिलॅक्स बसलेलो आहे. आम्ही गाडीमध्ये आमचा मोबाईल आमचा पॉकेट आम्ही सर्व काही गाडीमध्ये ठेवलं होतं. तरीही कुठल्याही गोष्टीचं काही झालेलं नाही आहे आणि आहे तसं सेफमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रस्ट आहे. आणि ट्रस्ट बी तुम्ही इथं आले ना 100% ट्रस्ट ठेवू शकता यांच्यावरती. कुणीच फसवत नाही कुणीच काहीच करत नाही. तर काय हा होता आमचा मनालीचा एक्सपिरियन्स बाकीच्या लोकांबद्दल. आणि इकडचे लोकल्स त्यांच्याकडून पण खूप रिस्पेक्ट भेटते. असं नाही की कोण आया ये कोण आया असं काहीच नाही. उलटं ते हसतात आमच्याकडे बघून रिस्पेक्ट देतात. बाकीच्या स्टेट म्हणजे कुठलं स्टेटात येत भेटत नाही रिस्पेक्ट तशी जास्त रिस्पेक्ट इथं भेटते. तर गाईज आता जाम खुललेला आहे हे बघा बघू शकता. तर आता आम्ही फटाफट निघू. आता मध्ये कुठलीच क्लिप नाही घेणार गाईज मी. आता डायरेक्ट तुम्हाला खाली जाऊन भेटतो मी मनालीला. तर चलो गाईज आता थोडा वेळ झोपेल. पण आता आमचा भाचा आता थोड्या वेळासाठी झोपत आहे. आमचा भाचा थोड्या वेळासाठी झोपणार आहे त्यामुळे थोडा ब्रेक होणार आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की आम्ही कुठलाही पॉईंट आम्ही जेव्हा जाणार तो कुठलाही पॉईंट तुम्हाला आम्ही मिस करणार नाही. सर्व काही दाखवणार. सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहे विथ डिटेल्स आणि प्राइस सुद्धा. प्राइस मी बोलणार तोंडामधून ते बाजूला येणार इन्फॉर्मेशन आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मी हे करणार. आणि रिझनेबल मध्ये जर ट्रिप करायची असेल तुम्हाला तर नक्की आमचा आहे ना जो चॅनल आहे तो नक्की तुम्ही आहे ना एकदा चेक करून घ्या आणि बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करा. आम्ही सबस्क्राईब करून तुम्ही आम्ही कॅप्शन्स मध्ये आम्ही सर्व काही टाकणार आहोत. कमेंट मध्ये विचारलं तरी चालेल. आणि इथे खालती तुम्हाला इंस्टाग्रामचा हँडल सुद्धा येत असेल राजश्रामाचा आणि माझा. यावर तुम्ही कोणालाही मेसेज करा तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन आम्ही देऊ. कमी खर्चामध्ये चांगली ट्रिप जर करायची असेल तर नक्की आमचा चॅनल तुम्ही एकदा आवर्जून पहा. आणि कॅप्शन्स मध्ये आम्ही सर्व काही त्याबद्दलचे डिटेल्स देणार आहोत. ओके गाईड्स
आणि तुमचे सर्वांचे विशेष आमच्या बरोबर ठेवा की आमचा प्रवास यापुढेही आता चांगला आणि कुठल्याही गोष्टींची आम्हाला अडचण नको यायला, येस सुखकार हो, हीच आम्हाला तुमच्याकडनं शुभेच्छा हवी. गाईज अजून एक आहे. आता नेहमी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये मामा नेहमी असतो, तर मग असं एक चालू आहे की एक सिरीज चालू करा मामा भांजा ट्रिप करून. तर तुम्हाला पट्टे का नाही मला सांगा, तसं कमेंट करून मला नक्की सांगा मामा भांजा ट्रिप सिरीज चालू करू की नको. तसं मी तो प्लेलिस्टमधून चालू करणार. यस, चलो तुमच्या guys. सर्वांचे ब्लेसेस आमच्या बरोबर असून द्या, हीच तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा. थँक्यू सो मच गाईज, एव्हरीवन. Bye. बाय बाय, टेक केअर. 2 hours later. तर गाईज आता 3:30-4 होत आहेत आणि आम्हाला सध्या तर भूक नाही इतकी, तर त्यामुळे आम्ही आता इथलं सर्व जो एरिया आहे ना त्यामध्ये जे जे स्ट्रीट फूड आहे ना ते आम्ही ट्राय करणार. हे बघा आता आमचे सोबत व्हेजवाले माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी व्हेज फ्राईड राईस. हे आता व्हेज फ्राईड राईस बनवत आहेत. तर काहीच प्लेट रेडी झालेली आहे. गरमागरम. गरमागरम फ्राईड राईस आलेली आहे. आता पहिलं ट्राय करून बघूया. बघू कसा आहे टेस्ट. चलो काय आता मी पण ट्राय करतो. तर गाईस परत राईस मागवलेला आहे, पण याच्यात फक्त एक डिफरन्स आहे, अंडी टाकले आता मी. तर गाईस फटाफट आम्ही याला एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटतो. तर गाईस इथे खूप सारे स्ट्रीट फूडचे स्टॉल आहेत, पण आता जो राईसवाला होता तो इतका टेस्टी होता ना, त्यामुळे तो खाल्ला मला पोट जरा पॅक झाला आहे. आता बाकीचे स्टॉलवर फिरू, पण आता लगेच नाही फिरणार, थोडा एक तासात किंवा 2 तासात. आता आम्ही चाललो आहे हल्सी इन्क्वायरी करायला इकडे स्ट्रीट मॉलला. तर चला बघू आता हे का ट्रॅफिक. आपण या हिदीकडनं बघू शकता सामान घेतलं आहे. बघा ती बाहेर लावलेली पर्स घेतली आहे ही वाली, आणि आपल्या फॉर्च्युनरसाठी लक चाम. दीदी बहुत अच्छा आपका सब सामान देख सकते हो. इतना सब सामान है. फ्रीज का मैग्नेट है, ये छोटे स्टॅच्यू आहे, शोपीस आहे. हे आपण त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे. ये ना प्रेयर फ्लैग है ये. हाँ प्रेयर फ्लॅग. हां गाईस तुम्ही आले ना तर हकीच्या शॉपला विजिट करा. हे बघा मस्त हँडमेड शॉल्स आहेत, सॉक्स आहेत, छोटे पण आहे छोट्या पोरांसाठी. हां रिजनेबल रेट आहे, जास्त कॉस्टली पण नाही आहे. ठीक आहे. हां हां फिक्स रेट होत नाही, पण रिजनेबल रेट आहे. चलो शुक्रिया आंटी, थँक्यू. तर गाईज हे बघा त्यांचा हा कार्ड आहे, तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता. सर्व काही त्यांच्याकडे कॅटलॉगमध्ये रेडी आहे. फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करा या नंबरवरती, मग तुम्हाला ते मेसेज रिप्लाय देतील आणि काय काय ते सुद्धा पाठवतील. आता आम्ही रेडी झालेलं आहे आणि तो सांगायचं झालो बस वगैरे बुक झालेली आहे आमची. हाची बस आहे बस आहे आमची. आता आम्ही त्यासाठी आता निघतोय. हां तर आता पहिले इकडनं आम्ही रिक्षा स्टँडला जाऊ, मग रिक्षा स्टँडवरून आम्ही रिक्षा करून तिकडं आम्ही माझा आधी उतरलो ना तिकडे जाणार. आता चेकआउट चालू आहे. तर गाईज हा बघा हा आहे हॉटेलचा कार्ड, हॉटेल फॅब हिमालया. तुम्ही कधी आले की ते नक्कीच कॉन्टॅक्ट करा, अफोर्डेबल रूम आहे तिथे. हे बघा हा हॉटेल आहे. आता ते जे ओनर म्हणजे रिसेप्शनला असं त्यामुळे सोडायला येत आहेत बाहेरपर्यंत. परत थंडी वाजायला लागली. गाईज हे बघा तुम्हाला दुपारी पण सांगितलं होतं मी किती ते आमची मदत करतात, किती ते पोलट आमच्यासाठी. बघा ते बॅग घेऊन आम्हाला पूर्ण रिक्षा स्टँडपर्यंत सोडायला येतात, बस स्टँडपर्यंत. थँक्यू सरजी. थँक्यू. चलो गुड नाइट. थँक्यू सरजी. नेक्स्ट टाइम आएंगे आप, आपके इधर आएंगे. हाँ ये अपना ब्लॉगर है. हाँ हाँ चलो.
तर गाईस लास्ट टाइम बेस्ट आमचा आता भंगोली हॉटेल आहे तिथं थांबला आम्ही. म्हणजे शेवटचा स्टॉप आहे आमचा, शेवटचं हॉटेल आहे. बिचारे मामा आमचे त्यांचे विमल वेस्ट गेले आता. गाईस आम्हाला पण भंगोली येते बोलता. ये जो अभी बंगाली भाषा है ना एकदम करेक्ट बोलते सी ये जो तुम्हें आनी सिखाइसे बंगाली भाषा हमारे पास आसबो आम्ही शिकाइबो सिखाइबो ओके. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. A few inches later. तर गाईस आता बस स्टँडला पोहोचलो आणि बघा इथे आम्हाला 700 नंबर बस भेटलेली आहे. 700 नंबर ऑन टॉप गाईज. तर गाईज आता आम्ही मनालीवरून निघालो आहे. ही बघा ही आमची बुक केलेली वोल्वो. मामाचं सगळं रेडी झालेलं आहेत. ही बघा आता आम्ही झाले चंदीगड. डायरेक्ट चंदीगडला उतरू आम्ही. तर गाईज आजच्या एवढंच होतं. तुम्हाला मजा आली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. आणि इथं प्लॅन संपत नाही, तर ट्रिप आमचं संपत नाही गाईज. उद्यासुद्धा आमचा काहीतरी प्लॅन आहे ते तुम्ही उद्या समजेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून गाईज. बाय बाय. झाला.